सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचे आपण शब्द सुमनाने करूया गोड गोड कौतुक. साहेब आपण सकाळच्या सत्रामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण जोडला गेलात, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. अशी व्यक्ती मिळणं या आपल्या विभागाला अतिशय दर्जाची व्यक्ती आहे, ते सन्माननीय जगदीशजी भोईर साहेब इथे उपस्थित झाले. जवळजवळ साकुर्ली गावामध्ये ते पाटीलकीची कामगिरी करत आहेत आणि अतिशय चांगली कामगिरी. सन्मानित जर पाहायला गेलं तर आपल्या ह्या विभागामध्ये एक अतिशय प्रेमाने बोलणारी, कोणच्यावरती न राग करणारी अशी व्यक्ती सन्माननीय जगदीशजी भोईर साहेब इथे मुख्य मंचावरती उपस्थित झाले, त्यांचंही आपण करूया शब्द सुमनाने सध्याच्या घडीला गोड गोड कौतुक. धन्यवाद साहेब, आपण सकाळच्या सत्रामध्ये या मुख्य मंचावरती जोडला, तुमचं आभार व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जर पाहिलं तर पहिलीच मॅच आजच्या दिवसातली रंगली जाईल. एका बाजूला ओम साई पष्टेपड टीम तर एका बाजूला जय दुर्गा डाकणे टीम मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. ही आजच्या दिवसातली पहिली लढत, दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसामध्ये आजच्या दिवसातली पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर मुख्य मंचावरती प्रमुख अतिथी म्हणून इथे लाभलेले जगदीशजी भोईर साहेब यांचा मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. सन्माननीय बनेशभाई लोखंडे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आमचे जगदीशजी भोईर साहेब यांचा एक तोजित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन साहेबांचा एक तोजित मान सन्मान या मुख्य मंचावरती. तसेच आपल्या या स्पर्धेची एक सन्मान ट्रॉफी त्यांना देऊन आपण सन्मानित करत आहोत. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण सकाळच्या सत्रामध्ये या मुख्य मंचावरती जोडला. तुमचा पुन्हा एकदा शब्द सुमनानं माझ्याकडनं आणि सर्व या कमिटी मेंबरकडनं सहर्षे स्वागत आहे. आजच्या दिवसातली पहिली मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय एका बाजूला जय दुर्गा ढाकणे टीम तर एका बाजूला ओम साई फस्टेपाडा टीम. तर दोन्ही संघाचे 12 प्लेयर इथे जोडलेले पाहायला मिळतात. तर दोन्ही फलंदाज किंवा गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. सन्माननीय जगदीशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळते. कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार जर ठोकले तर 501 रुपयाचं प्राइज जगदीशजी भोईर सरांच्याकडे दिलं जाईल. त्यानंतर कोणत्याही गोलंदाजानं 3 जर विकेट लगातार घेतल्या त्याच्यासाठी 501 रुपयाचं प्राइज दिलं जाणार. सन्माननीय जगदीशजी भोईर साहेब. तर एक या स्पर्धेचा मुख्य नियम आहे, आपण तयार होत असताना गाड बीड आपण मैदानाच्या आतमध्ये येऊन घालायचं नाही आणि 2 धाव्यांचं पॅलेंटेड केलं जाईल याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आपण जो फलंदाज आहे त्यांनी मैदानाच्या आतमधून बाहेरच रेडी व्हायचं आहे, तरच नंतर आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, याच्याकडे लक्ष असणं महत्त्वाचं ठरेल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंगची जोडी डाकणे संघाकडनं पाहायला मिळते, किरण आणि किशोर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला. स्ट्राईक वरती जर पाहायला गेलं तर किशोर, नॉन स्ट्राईक वरती किरण. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज श्याम पष्टे आणि गोलंदाजी पंचाने ग्रीन सिग्नल दिलाय. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू टाकला जाईल श्याम पष्टेच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती किशोर दसाडे. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ चेंडूवरती शरीरावरती आदळला गेलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली सुरुवात जर मी म्हणेल पहिल्याच चेंडूवरती झाली आहे श्याम पष्टेच्या माध्यमातून पष्टेपाडा टीम कडनं. परंतु दसाडे कंपनी सुद्धा तितकीच चांगली कामगिरी करेल याच्यामध्ये शंका नाही, कारण पहिला चेंडू तुमचा गेलाय तर दुसरा चेंडू माझा कसा येईल. पंचांनी ते दंडित केले. दोन्ही हात समांतर म्हणजे चेंडू आलाय अवांतर. तर एक्स्ट्राची धाव एक नक्कीच जोडली जाईल आणि 1 धावसंख्या पुढे सरकली जाते. संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळत आहे डाकणे संघाचा एक्स्ट्राच्या रूपामध्ये. श्याम पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक वरती फलंदाज किशोर. ओहो, पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वारंवार त्याच्याकडनं चुकी केली जाते. चेंडू मध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. स्लोअर गतीचा चेंडू टाकला गेला आणि पुन्हा एकदा चेंडू शरीरावरती आदळला गेला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. बॅक टू बॅक जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले, त्याच्यामध्ये एक वाईड आलाय आणि 2 चेंडू अतिशय सुंदर म्हणजे डॉट चेंडू पाहायला मिळाल्या. एक सिंगल तर एक्स्ट्राची मिळाली आहे, पण इथून पुढे सर्कलच्या ओव्हरमध्ये पिवनच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे कामगिरी घेतली जात किशोर दसाडीच्या माध्यमातून.
ओहो, पाहिला उडवण्याचा प्रयत्न जर पाहायला गेला तर इतर किशोर दसाडीला मात्र स्वस्तामध्ये बाद व्हावं लागतं. एक महत्वाची भूमिका आणि एक महत्वाचा हिरो आणि एक हुकमी एका मैदानाच्या आतमध्ये जाताना बाहेर पाहायला मिळेल. किशोर धसाडे शून्यावरती बाद होतोय. श्याम पष्टेनं मात्र त्याची कामगिरी सुंदर केली आणि इथून पुढे मात्र किशोर धसाडेला जावं लागतंय शून्यावरती. एक वाईटची धाव मिळाली. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडू मध्ये एक विकेट मिळाली आहे. त्यामध्ये एक चेंडू वाईट सुद्धा आहे. पहिला गडी बाद झालाय किशोर दसाडीच्या रूपामध्ये. मात्र श्याम पष्टीनं सुंदर गोलंदाजी केली. पिवनची ओव्हर होती त्या सर्कलच्या ओव्हरमध्ये, हानामारीच्या ओव्हरमध्ये पाहिजे तेवढे फटके मात्र खेळता आले किशोर दसाडीला. आता मात्र जेडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. तर जेडी बघूया आपल्या संघाच्या दृष्टीनं त्याच्यावरती मोठी जबाबदारी आली. ती जबाबदारी पार पाडील की नाही ते पाहायचं आहे. कारण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ही महत्वाची मॅच आहे, पहिली मॅच आहे आणि त्या पहिल्या मॅच मध्ये जो जिंकल तोच मैदानाच्या आतमध्ये टिकणार आहे. ओहो, पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, तिथे प्रयत्न अतिशय सुंदर विकेट किपर कडनं राहिलं परंतु अपयश आलं. तिथे जर पाहायला गेलं तर एक सिंगल नक्कीच मिळाली आहे परंतु सिंगल जर पाहिलं तर बॅटच्या साईने आली आहे. पंच सांगतात की बॅटच्या साईने आहे म्हणजे इथे एक धाव नक्कीच जीडीच्या नावावरती राहील आणि या एक धावीने धाव फलक जोडलं जाईल. धाव फलकावरती सध्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावा. पहिली सर्कलची ओव्हर, पॉवर प्लेची ओव्हर, हानामारीची ओव्हर जी म्हटली जाते ना, त्या ओव्हर मध्ये जर पाहायला गेला तर फक्त आतापर्यंत 2च धावा खर्च झाल्या श्याम पष्टेच्या गोलंदाजीवरती. आता स्ट्राईक मध्ये थोडासा बदल होताना पाहिला. जो ओपनिंग मध्ये आला होता किरण, तो मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. हो, फटका तिथे दमदार नाहीये. तिथे पोलो क्षेत्रक्षक आहे. चेंडूवरती चेंडू अडवलाय, फेकलाय, तोपर्यंत पाहिलं एक चोरट्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच घेतली जाईल. थोडासा पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहायला गेलं ना तर दसाडे कंपनी डाकणे टीमला इथं संघर्ष करावा लागतो. एक धावेसाठी मात्र तिथे चांगला संघर्ष करावा लागतो. नाही संघर्ष साहाय्याने मात्र इथे चोरट्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच आली आणि या एक धावेने धाव संख्या धाव फलकावरती एकूण टोटल जोडलेल्या पाहायला मिळतील 3 धावा. पुन्हा एकदा क्लिंग बोर्ड. हो हो, काय गोलंदाजी आहे, लाजवाब गोलंदाजी. महत्वाचे तर 2 हिरे होते ना, त्याला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलेलं पाहायला मिळालं. लाजवाब गोलंदाजी. पष्टेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दसाडे कंपनी मात्र इथे पूर्णपणे बॅकफुटला जाताना पाहायला मिळते आहे. किशोर दसाडे आणि जेडी हे दोन्ही महत्वाचे गडी होते मात्र संस्थामध्ये बाद होताना पाहायला मिळालं. पहिल्या सर्कलच्या आणि अंतिम पहिल्या ओव्हर मध्ये म्हणजे हानामारीच्या ओव्हर मध्ये एवढी मोठी घटना घडली गेली ढाकणे संघासमोर आणि ती कशी भरून काढेल ते त्यांच्यावरती डिपेंड आहे, त्यांच्या फलंदाजावरती डिपेंड आहे. कारण पहिल्या ओव्हर मध्ये सुंदर कामगिरी केली श्याम पष्टेनं त्याचं सुंदर काम केलंय. पण इथून पुढे मात्र फलंदाजाला सुद्धा तितकीच चांगली कामगिरी करायची आहे. पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा आल्या आणि जवळजवळ 2 गडी महत्वाचे बाद झाले श्याम पष्टेच्या गोलंदाजीवरती. अतिशय सुंदर गोलंदाजी ओम साई पष्टे पाडाचा. श्याम पष्टेने मात्र एक अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी केली आहे. असं वाटलंही नव्हतं की डाकणे टीम एवढ्या पहिल्या ओव्हरमध्ये एवढ्या कमी धावेवरती 2-2, 3-3 विकेट घालवू शकतो परंतु सत्य घडवलं गेला. इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं महत्वाची भूमिका मात्र क्लीन बोल्ड केलं गेला जेडीला आणि किशोरला सुद्धा. आणि जवळजवळ फक्त पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 2 गडी बाद, 3 धावा धावफलकावरती आहेत. दुसरी ओव्हर इथे सज्ज होताना पाहायला मिळते, सुरुवात होताना पाहायला मिळते. ओमसाई पष्टेपाड्या संघाकडनं गोलंदाज आलाय दुसरा गौरव पष्टे. एक नावामध्ये असलेला वादळ मैदानाच्या आतमध्ये आता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करेल का पाहायचं आहे. गौरव पष्टे स्ट्राईक वरती किरण दसाडे. हो, ब्लॉक होलचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरच्या बदला पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. पूर्णपणे दबाव निर्माण झालाय तो म्हणजे ढाकणे टीम वरती. एक मोठी ताकदीची टीम जर पाहायला गेलं तर आज स्वस्तामध्ये बाद होताना पाहायला मिळाली आहे. पण इथून पुढे त्यांना कामगिरी चांगली करायची. पुन्हा त्या फटका बसला. क्षेत्ररक्षक तिथे आले. विनायक पष्टे मिसफील्ड पाहायला मिळाली. तिथे क्षेत्ररक्षक बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. तिथे
श्याम पष्टे आले. श्याम पष्टेने मात्र चेंडू अडवला, फेकी झाला, तोपर्यंत एक सिंगल मिळाली आणि एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या सध्या आपण पाहू शकाल 2 गडी बाद 4 धावा. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक धावेवरती मात्र संघर्ष करावा लागतोय ढाकणे टीमला. इथून पुढे मात्र दबाव निर्माण झाला ढाकणे टीम वरती. इथून पुढे टिकून खेळण्याचा प्रयत्न करावा लागला. पुन्हा एकदा मात्र सिंसिबल क्रिकेट खेळला. इथे एक सिंगल मिळेल, याच्यामध्ये शंका नाही. चेंडू फेकी झाली, परत एक सिंगल तर रोखू शकणार नाही ओमसाई पष्टेपाडा टीम. तर 1 ने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली जाईल. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 5 धावा. दुसरी ओव्हर अजूनही मार्ग मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. गोलंदाज गौरवच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा सिंगल आली आहे. तर चौथा चेंडू पुन्हा एकदा गौरव घेऊन जाईल स्ट्राईक वरती. किरण मोठा पटका, इथे बॅटची कडा होती. चेंडू थर्ड मॅनला जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षक धावतोय, परंतु बाजी मारले मात्र चेंडूने विजयी मिळवला. म्हणजे या चेंडूवरती मिळतील या पहिल्या विनिंग मध्ये पहिला चौकार किरणच्या बॅटमधनं. आमच्या या एरियातले अतिशय उत्कृष्ट असे पंच सन्माननीय फिरोजी शेख सरांच्या माध्यमातून दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. पंचांसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचंही आपण गोड करूया कौतुक. सन्माननीय फिरोज शेख सर, आपलाही मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा ऑनलाईन जोडला, तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळतोय. गौरव या चेंडूवरती आलाय चौकार किरणच्या बॅटमधनं. तर पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, कव्हर डाईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. फलंदाजाकडनं बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला आणि कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती सुद्धा धाव नाहीये. चांगली गोलंदाजी गौरवने पुन्हा एकदा केली. चौकार केल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. तर दुसरी ओव्हर P2 ची वर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पॉवर प्ले दुसरा, म्हणजे या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 3 फलंदाज आपण सर्कलच्या बाहेर लावले पाहायला मिळत आहेत. गौरव पुन्हा एकदा जर पाहिलं तर प्रॉपर कनेक्शन नाही. तिथं विनायक पष्टे जे आले तिथे चेंडू अडवलाय, फेकी झाला. एक सिंगल तर रोखू शकणार आहे ओमसाई पष्टेपाडा टीम. तर एक धावेने तसं धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती सध्या आपण जर पाहायला गेलं तर एकूण टोटल जोडले गेले आतापर्यंत 10 धावा. 2 गडी बाद 10 धावा. जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ सुद्धा समाप्त झालाय आणि 2 ओव्हरमध्ये बनल्यात फक्त 10 धावा. 2 ओव्हरची सरासरी काढली तर आतापर्यंत फक्त 5 धावेने सरासरी जमवली गेली आहे ढाकणे टीमच्या माध्यमातून. जय दुर्गा ढाकणे टीम सध्याच्याकडे पाहायला गेलं तर पूर्णपणे बॅकफूटला पाहायला मिळते, दबावामध्ये पाहायला मिळते. कारण महत्वाचे जे 2 गडी होते ना, त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये धाडलाय श्याम पष्टेनं. तर इथून पुढे बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल, ते सुद्धा तितकंच पाहणं महत्वाचं राहील. दोन्ही संघांसाठी एक महत्वाची मॅच आहे, कारण जो जिंकल तोच मात्र मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणार. कारण ही नॉकआउटची स्पर्धा आहे. नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये आपण अनेक वेळा पाहत असतो, एकदा की हारलं तर आपण घराचा रस्ता पकडावा लागतो. ज्या वेळेस आपण लीगची मॅच खेळत असतो ना, त्यावेळेस आपल्याला अनेक चान्स मिळत असतात. जवळजवळ 2 ते 3 चान्स मिळते आहेत. त्यामध्ये आपण एक मॅच हारलो तरी कदाचित आपण मैदानाच्या आतमध्ये टिकून राहू शकतो. परंतु या मैदानाच्या आतमध्ये ही नॉकआउटची स्पर्धा आहे आणि नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला एकदा की हारलं तर घराचा रस्ता पकडावाच लागतो. जोपर्यंत जिंकतो तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकतो. तर बघूया पुढे सोमनाथ पोंडेकर चेंडू घेऊन येताना पाहायला मिळेल. ओहो, क्लिंग बॉल पहिल्या चेंडूवरती लाजवाब गोलंदाजी. तिन्ही गोलंदाज जर पाहायला गेलं तर ना, गौरवला मात्र विकेट मिळाली नाही, परंतु धावसंख्येला मात्र गती सुद्धा दिली नव्हती. आणि त्यानंतर सोमनाथ पोंडेकर आले. पहिल्या चेंडूवरती किरणकडे क्षमता होती आणि त्याचीही दांडी गोल केली आहे आणि फलंदाजाला जावं लागेल. मैदानाच्या बाहेर ढाकणे टीम वरती एक मोठा दबाव निर्माण झालाय. तर इथून पुढे दबाव मधून निघायचं असेल तर मात्र 1-2 काढून सुद्धा आपण धावसंख्येला आकार देऊ शका. थेंबे थेंबे तळे साचे असं सांगितलं जातं, परंतु एक धाव सुद्धा आपण तळ्या एवढी मोठी धावसंख्या जमा करू शकाल याच्यामध्ये काही शंका नाहीये. जवळजवळ 12 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर त्यानंतर सोमनाथ पहिल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले. पहिल्या चेंडूवरती मात्र किरणचा क्लीन बॉल घेतला, म्हणजे 3 गडी जे बाद झालेत ना
तिन्ही फलंदाज क्लीन बोल्ड झालेले पाहायला मिळाले. सोमनाथ पुन्हा ते चेंडू घेऊन झाले योगेशसाठी. योगेशने पाईनला खेळण्याचा प्रयत्न, तिथं सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. एक चांगल्या रीतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला त्याच्याकडे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. चेंडू मात्र स्वतः शरीरावरती आदळला होता ते पाहायला मिळाला, परंतु कोणत्याही प्रकारची धाव इथे मिळणारा चेंडू डॉट पाहायला मिळतोय सोमनाथ फोंडेकरच्या माध्यमातून. गोलंदाजी जर पाहिलं तर पष्टीपाडा संघ आज चांगली कामगिरी करतोय. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, सोडले जातील. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू अडवला, एक सिंगल मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होणार नाही जयदुर्गा ढाकणे संघाच्या माध्यमातून. 1 ने धावसंख्या पुढे सरकली जाईल. धावसंख्या 3 गडी बाद 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला सुंदर गोलंदाजीला जवाब कौतुक करावं तेवढं पष्टेपाडा संघाचा आजच्या दिवसाला कमीच आहे, कारण चंदू पष्टे आणि विनायक पष्टे सर यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये. फटका चांगला आहे, फटका पसला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, जोडले गेले, एक सुंदर असेल. सोमनाथ फोंडेकरच्या नावावरती दुसरी विकेट मिळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गडीबाद होताना पाहायला मिळेल. ढाकणे टीमचा जवळजवळ चौथा गडीबाद होताना पाहायला मिळतो. पूर्णपणे टीम दबावामध्ये येताना पाहायला मिळते. एक महत्वाच्या मॅच मध्ये ही अतिशय सुंदर दर्जाचं नियोजन आयगॉन 11 हेदवलीत आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025 चा हा रणसंग्राम आपण पाहतोय. 15 वर्षानंतर आपल्या भेटीला आलाय आणि पर्व पहिलं आपण पाहतोय. सुंदर असं नियोजन, सुंदर असं आयोजन आमचे सन्माननीय नामदेवजी हरणे साहेब आणि नितीनजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून ते त्यांची सर्व त्यांची टीम आणि त्यांचे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर दर्जाची कामगिरी. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागतायत, ती पंचांनी दाद मात्र अजूनही स्वीकारली नाही, परंतु नक्की तिथे पंच सांगतायत की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांनी वाईड घोषित केला आणि इथे जर पाहायला गेलं तर एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. या 1 ने धावसंख्या फुलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त 12 धावा. ओहो, पुन्हा एकदा क्लीन बोर्ड. जवळ जवळ जर पाहायला गेला तर हा चौथा गडी क्लीन बोर्ड मध्ये आहे ढाकणे टीमचा. जयदुर्गा ढाकणे टीम आज मात्र कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते. त्यांच्याकडे जर पाहायला तर बॅटर हे अतिशय सुंदर होते, परंतु पहिले 2 जेडी आणि किशोर मात्र शून्यावरती नव्हे तर जेडीने 1 धाव बनवली होती, परंतु शून्यावरती जेव्हा 5 झाली ना पहिल्याच ओव्हर मध्ये, तेव्हा मात्र त्यांच्या संघाला चांगलीच गलती लागली. अजून सीझन येणं गरजेचं बाकी आहे, कारण सांगायला गेलं तर एक चांगल्या पद्धतीचे खेळ त्यांच्याकडे आहे, परंतु आज कुठेतरी कमी जाणवताना पाहायला मिळाला. पष्टेपाडा संघासमोर सोमनाथ फोंडेकरनं जर पाहिलं तर एकाच ओव्हर मध्ये जवळजवळ 3 विकेट घेतल्यात, म्हणजे लाजवाब गोलंदाज आहे. 2 जर पाहिलं तर क्लीन बोल्ड आणि कॉटन बोल्ड असे 3 विकेट घेतल्यात सोमनाथ फोंडेकरच्या नावावरती. सध्या या गोलंदाजाकडनं नक्कीच अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी झाली आहे, पण इथून पुढे सुद्धा जर पाहायला गेलं तर ढाकणे संघ आपण पष्टेपाडा संघावरती जर दबाव निर्माण करायचा असेल तर कमीत कमी मी म्हणेल 5 ओव्हर मध्ये जास्ती नव्हे तर 30 धावात सुद्धा बनवणं अति महत्वाचं आहे, तरच आपण आपल्या ओमसाई पष्टेपाडा संघावरती थोडासा दबाव निर्माण करू शकाल. कारण सध्याच्या घडीला त्यांची कामगिरी चांगली होताना पाहायला मिळते, नशिबाची त्यांना साथ मिळते, परंतु ढाकणे संघ इथं नक्कीच दबावामध्ये. एक दडपण त्याच्यावरती आलंय, मोठं दडपण. त्या दडपण मधून निघण्यासाठी मात्र कुठेतरी थांबावं लागेल. साजेदारी बनवा पुन्हा एकदा. ओहो, जवळ जवळ सोमनाथ फोंडेकर आज काय गोलंदाजी करतोय, लाजवाब गोलंदाज आहे. कौतुक कशा प्रकारे करावं, कोणत्या शब्दाने करावं, माझ्याकडे शब्दच नाही फोंडेकर साठी, सोमनाथ ह्या गोलंदाजासाठी. जवळजवळ पाहिलं तर 3 विकेट लगातार आलेले आहेत की नाही ते पाहायचंय. नाही, एक मध्ये वाईट चेंडू आलेला आहे, म्हणजे जर पाहिलं तर हॅट्रिक तर मिळाली आहे, परंतु मध्ये वाईट चेंडू आहे. परंतु नक्कीच इथे 500 रुपये दिले गेल्याचे सन्माननीय जगदीशजी भोईर सरांच्या माध्यमातून, परंतु मध्ये वाईट चेंडू गेलाय. ठीक आहे, हॅट्रिक नोंदवली गेली गोलंदाज सोमनाथ फोंडेकर ना, म्हणजे 501 रुपयाचा प्राइज आमचे सन्माननीय बांधणपाड्या गावातले एक गोड व्यक्ती सन्माननीय जगदीशजी पोंडेकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाणार आहे. तशीच एक सुवर्ण संधी फलंदाजांना सुद्धा आहे. 3 षटकार ठोकले तर सन्माननीय जगदीशजी भोईर आमच्या मुख्यमंत्र्यावरती उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून फलंदाजा सुट्टी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. त्यांनी 3 षटकार जर ठोकले तर 501 रुपयाचं प्राइज आहे. लाजवाब गोलंदाजी, लाजवाब खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
आतापर्यंत जर पाहायला गेलं तर फक्त 12 धावा खर्च झालेल्या पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय म्हणजे जो 18 चेंडू अजूनही समाप्त झालेले उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत. तर त्या 12 चेंडू मध्ये बघूया ढाकणे आणि टीम कशा प्रकारे कामगिरी करते ते सुद्धा पाहायचं आहे. कारण सध्याच्या घडीला पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुटला टाकला गेला ढाकणे टीमला पूर्णपणे दबावामध्ये टाकलंय पष्टेपाडा टीमच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कुणालच्या माध्यमातून गोलंदाजी केली स्वतःची जर पाहिलं तर पहिली आणि टीमची चौथी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळतील कुणाल. तर बघूया इथून पुढे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालाय. इथून पुढे जर पाहायला तर फोंडेकर ने सुद्धा सुंदर गोलंदाजी केली. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहू शकतायत योगेश. इथे मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा कुणालने सुद्धा पहिला चेंडू जर पाहायला तर डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाजी आज चांगली होताना पाहायला मिळते. ओम साई पष्टेपाडा टीमच्या माध्यमातून अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या चालू आहे. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर पूर्णपणे थांबवलं गेलेल्या ढाकणे टीमला इथून पुढे कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचं कार्य सध्या पष्टेपाडा संघाच्या माध्यमातून झालेलं आहे. हो पुन्हा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांकडे दाद मागतायत. पंचांनी ती दाद फेटाळलेली आहे. पुन्हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सुंदर गोलंदाजी आज कुणाल सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. श्याम पष्टेने चांगली गोलंदाजी केली त्यानंतर गौरव पष्टेने चांगली गोलंदाजी केली त्यानंतर सोमनाथजी फोंडेकरने चांगली गोलंदाजी केली त्यानंतर कुणाल आलेत. तर कुणालने सुद्धा जवळजवळ 2 चेंडू तर अतिशय सुंदर टाकलेत. फुटबॉल चेंडू आहे स्टेटर ग्राउंड चेंडू केलाय शतरक्षक चेंडू वरती येतील चेंडू अडवण्याचा प्रयत्न झेल घेण्याचा प्रयत्न इथे मिस फील्ड पाहायला मिळेल. चेंडू शेवटच्या क्षणाला नजर चेंडू वरती होती परंतु नजर हटली आणि दुर्घटना घडली. चेंडू धरणीला दान झालेला पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती बघता बघता 2 धावा प्राप्त झाल्या आणि या 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल 14 धावा 6 विकेट 14 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. आज पष्टेपाडा टीमच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी झालेली पाहायला मिळते. डाकणे संघाला थांबवणं तितकं सोपं नव्हतं परंतु इथे नक्कीच सहज सोपं करून दाखवलं. सध्या आपण पाहू शकाल ओम साई पष्टेपाडाच्या संघाच्या नावावरती. ओके सर चालेल. तर सर बॅटरने रिव्ह्यू घेतलेला आहे का? ओके चालेल. बॅटरचा रिव्ह्यू आहे वाईट साठी चेक करायचा आहे सर. येस द वाईट चेंडू आमची टेक्निकल टीम सांगते का चेंडू वाईट आलाय. तड हंपरचा नियम असे सांगतायत की वाईट आहे. सर सफलचा काहीच नियम नाही अशी कमिटी सांगते म्हणजे वाईटला वाईटच आहे. पुन्हा एकदा कुणाल चेंडू घेऊन जाईल. ओहो इथे पाहिलं तर चेंडू मात्र तळम्याला बॅटला गेला तिथं क्षेत्रक्षक धावतायत बरोबर क्षेत्रक्षक चेंडूवरती धावता धावता चेंडूला अडवण्यात नक्कीच यश आलेलं पाहायला मिळालंय सध्याच्याकडे पष्टेपाडा संघाकडनं. पण धावा किती मिळतील ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. सध्याच्याकडे रनिंग बिटवीन द विकेट इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच यस 4 धावा. बॉल 4 झाले का चौकार पण आहे सर. चौकार आहे ना 4 बॉल पण झालेत.
तर या 4 धावा आल्या आणि 4 धावेने धावसंख्या फलकामध्ये एकूण टोटल जोडल्या पाहायला मिळतील 19 धावा. योगेश पुन्हा एकदा योगेश मात्र आता धावसंख्येला गती देताना पाहायला मिळतोय. योगेशकडे क्षमता आता दिसायला लागले. पुन्हा एकदा क्लासिकल फटका आहे इथे गॅप रिझन मध्ये पॉइंट आणि कव्हर दोघांमध्ये चेंडू निघून जात आहे बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती सुद्धा येईल बॅक टू बॅक योगेशच्या बॅट मधनं पुन्हा एकदा येतोय चौकार. जे समोर मुलांची कंपनी बसली मांडवाखाली त्यांनी पट्टीवरती हात ठेवलेले ते पट्टीवरनं हात काढायचे आहेत. थँक्यू थँक्यू. चला काढून घ्या हात वले आपण उभे राहा परंतु ती पट्टी लवू नका प्लीज. चालेल थँक्यू मुलांनो तुमचं सहर्षे स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर जाऊया पुन्हा एकदा कुणाल चेंडू घेऊन जाईल स्ट्राईकवरती 23 धावा धावफलकावरती स्ट्राईकवरती पुन्हा एकदा योगेश आहे त्याच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आलेत परंतु तिसरा येण्यासाठी मात्र नक्कीच प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेलाच नाही. चेंडू सरळ जाताना पाहायला मिळालं विकेट किपरच्या हातामध्ये आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती धावणे पुन्हा एकदा इथे हाईट साठी चेक करायचं आहे. इज द स्पेअर डिलिव्हरी. तर जवळजवळ पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 23 धावा फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. गडी जर पाहायला गेलं तर सध्या आपण पाहू शकाल 6 गडी बाद झालेले आहेत. तर योगेशने आता थोडीशी गती देताना पाहायला मिळालं. शेवटची अंतिम ओव्हर महत्वाची ओव्हर त्या ओव्हरमध्ये बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते पाहायचं आहे. कारण सध्याच्याकडे जर पाहायला गेलं तर सोमनाथ फोंडेकरनं अतिशय सुंदर गोलंदाजी केली. 4 विकेट घेऊन फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि आता शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये पुन्हा एकदा सोमनाथ फोंडेकरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहिलं तर स्ट्राईकवरती फलंदाज जर पाहायला गेलं तर गणेश आणि नॉन स्ट्राईकवरती योगेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर बघूया गणेश आपल्या संघाच्या दृष्टीनं कशा प्रकारे कामगिरी करतोय ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. कारण सध्याच्याकडे सोमनाथ गोलंदाजी करतोय. हो जर पाहायला गेलं तर पहिला चेंडूवर जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मिडल स्टंप कव्हर करताना पाहायला मिळतोय. पंच सांगतात की पुन्हा एकदा चेंडू स्पेअर आहे. सुंदर गोलंदाजी केली जाते सोमनाथ फोंडेकरच्या माध्यमातून. इथे अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय सोमनाथ फोंडेकर कडनं. गणेशला थोडंसं कानमंत्र दिलं योगेशने परंतु योगेश गायदर आहे. जर पाहायला तर एक अतिशय सुंदर खेळाडू आहे त्याच्याकडे क्षमताही आहे आणि त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार सुद्धा आपण पाहिलेत म्हणजे त्याला स्ट्राईकवरती नेणं तितकंच महत्त्वाचं आहे गणेशला. बघूया पुन्हा एकदा जर पाहिलं तर आता थोडासा लेग स्टंपच्या बाहेरच आहे. पंचाने तिथे दंडित केलं. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्यावरती एकूण टोटल जोडल्या जातील 24 धावा. जयदुर्गा डाकणे टीमची धावसंख्या सध्याच्याकडे पाहिलं तर 6 गडी बाद 24 धावा. सोमनाथ पुन्हा चेंडू घेऊन जाईल. हो इथे बॅटची कडा आहे. शतरक्षक आहे तिथे मिस फील्ड पाहायला मिळाली गल्लीमध्ये आणि चिनू मात्र थर्डमॅनला दन 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 असा आवाज देत निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. गणेशच्या बॅटमध्ये आला ह्या शेवटच्या आणि अंतिम ओव्हरमध्ये चौकार. या 4 धावेने धावसंख्या फलकावरती मात्र जोडलेली पाहायला मिळते. 28 धावा 30 पर्यंत पोहोचण्यात आता इथं नक्कीच चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. गणेश आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी साझेदारी बनवताना पाहायला मिळते. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर ना एका पाठोपाठ एक गडी बाद होत पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र एक चांगली साझेदारी सांभाळली जाते. आता फटका प्रॉपर कनेक्शन आहे. विनायक फस्टे तिथे चेंडूवरती आले त्याच्याच हातावरती जर पाहायला गेलं तर
फ्युकॉलचा जोड पाहिजे होता, तो मात्र मिळाला नाही. चेंडू जर पाहिला तर एक टप्पा घेऊन सूर्याची किरण डोळ्यावरती आल्या कारणाने कदाचित हा झेल सुटलेला असावा, परंतु तो जर तरला महत्व नाही, मैदानाच्या आतमध्ये जे घडलं जाते त्याला महत्व आहे. या चेंडूवरती मिळाल्या 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. आता गणेशने सुद्धा सुरुवात केली आहे, कारण शेवटची अंतिम ओव्हर आहे, धावसंख्येची गरज आहे आणि इथून पुढे मात्र सोमनाथ वरती आक्रमण केलं जात आहे. जवळजवळ बॅक टू बॅक गणेशच्या बॅटमधनं जर पाहायला गेलं तर 2 चौकार आलेले पाहायला मिळाले. पहिला चेंडू डॉट होता, दुसरा चेंडू वाईट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार गणेशने ठोकलेत. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत श्याम पस्टे आणि सुंदर झेल. मात्र गणेशला व्हावं लागतंय फेल, जावं लागेल मैदानाच्या बाहेर. गणेशच्या रूपामध्ये 7वा गडी बाद होतोय जयदुर्गा ढाकणे टीमचा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सुनील. तर नॉन स्ट्राईक वरती योगेश, गोलंदाजी मार्कर सोमनाथ फोंडेकर. चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल इथे बॅटची कडा हवेमध्ये, चेंडू आहे क्षेत्ररक्षक तिथे होते, परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल वरती मात्र समाधान मानावं लागेल फलंदाज सुनीलला. आणि या एक धावीने फलक जोडलं जाईल फलकावरती 33 धावा. 33 धावा फलकावरती अजूनही जोडलेल्या पाहिलं. आता स्ट्राईक पुन्हा एकदा योगेशकडं, ज्या फलंदाजांना मात्र बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले होते आणि त्यानंतर चेंडू डॉट खेळला होता, तर पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते शेवटच्या आणि अंतिम ओव्हरमध्ये. सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना स्ट्राईकवरती योगेश. ओहो, इथे पाईनला खेळण्याचा प्रयत्न जर पाहिला गेला तर पंचांकडे दाद मागितले, पंचांनी ती दाद नक्कीच स्वीकारलेली आहे. चेंडू पुन्हा एकदा जर पाहिलं तर वाईटच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल, एक्स्ट्राची धाव जोडली जाईल आणि 1 ने धावसंख्या धावफलकावरती 34 जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. धावसंख्या असं वाटलंही नव्हतं का 30, 34, 35 पर्यंत पोहोचेल ढाकणा टीम, परंतु शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये इथे चांगला खेळ. पुन्हा एकदा जर पाहिलं तर सुंदर चेंडू राहिलाय, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय, म्हणजे आपल्याला धाव सुद्धा मिळणार नाहीये, आपल्याला माहीतच आहे, कारण बोलायची गरजच नाही, कारण आपल्या या नियमच आहे आणि या नियमामध्ये आपण नक्कीच पालन करत असतात. शेवटचा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळाला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. जवळजवळ 5 ओव्हरमध्ये बनल्या 34 धावा आणि इथून पुढे मात्र 5 ओव्हरमध्ये बनवावे लागतील ओम साई पस्टे पाडाल्या टीमला 35 धावा. समीकरण जर पाहायला गेलं तर थोडंसं सोपं आहे, परंतु तितकंच कठीण सुद्धा होण्याची शक्यता होऊ शकते, कारण समोरच्या टीमला जर आपण 34 धावा बनवून दिल्यात तर कदाचित समोर आता ढाकणे टीम सुद्धा आपल्यावरती तुटून पडेल, याच्यामध्ये शंका नाही, कारण त्यांनाही माहीत आहे आपल्याला जिंकायचं आहे, आपल्याला खेळायचं आहे, माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी नाही, फक्त खेळायचं आहे मला माझ्या गावासाठी. तर ते गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी इथे सध्याच्याकडे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजताना पाहायला मिळत आहेत, तर नक्कीच ही चांगली फाईट पाहायला मिळेल. आजच्या दिवसातली ही पहिली लढत आहे. चला पस्टेपाडा टीम आपण मैदानामधून लगेचच आपण बाहेर जायचं आणि लगेच आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. जयदुर्गा ढाकणे टीम 34 धावा झालेल्या आहेत पहिल्या विनिंगमध्ये आणि 35 धावींची गरज आहे दुसऱ्या विनिंगमध्ये ओमसाई पस्टेपाडा टीमला. तर दोन्ही संघाचे कर्णधार चला साई देवा ढाकणे संघ आपण उपस्थित झाला आहे, लगेचच आपण टॉस्कॉ बॉक्समध्ये जोडायचं आहे. त्यानंतर जय मल्हार पाचघर टीम आपण सुद्धा लगेच चला टॉस्कॉ बॉक्समध्ये जोडायचं आहे. लगेचच आपला टॉस केला जाईल. पहिली विनिंग समाप्त, पहिल्या विनिंगमध्ये आपल्याला न सांगता आपण दोन्ही कर्णधार जोडायचं आहे, याच्याकडे लक्ष असणं महत्त्वाचं आहे, कारण आपण जेव्हा सांगू तेव्हाच आपण यायचं नाही, कारण एक विनिंग संपल्यानंतर हे आपलं नियमच आहे, त्या नियमाचं आपण पालन करायचं आहे. टॉस्कॉ बॉक्समध्ये चला आपण एक कर्णधार जोडायचा आहे, त्यानंतर जय मल्हार पाचघर संघाचा सुद्धा कर्णधार आपण जोडायचा आहे.
चला जय दुर्गा डाकणे टीम आपण लवकरात लवकर फील्ड सजवून घ्यायचे आहे. त्यानंतर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. ओम साई पस्टेपाडा टीम, त्यानंतर साई देवा डाकणे टीम. चला आपण लगेच टॉस्को बॉक्समध्ये जोडायचं आहे. आणि जय मल्हार पाचघर टीम, आपण वारंवार सूचना देतो, सूचनेचं आपण पालन करायचं आहे, आणि आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. लवकरात लवकर आपण हे न करायचं आहे, विलंब आज अजिबात लावायचा नाही. आज दिवस क्रमांक दुसरा आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर पहिलीच मॅच अतिशय सुंदर रंगली गेली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जय दुर्गा डाकणे टीमनं 5 ओव्हरमध्ये बनवल्या 34 धावा, आणि इथून पुढे मात्र ओम साई पस्टेपाडा संघाला 5 ओव्हरमध्ये बनवायच्यात 35 धावा. तर इथून पुढे मात्र थांबवलं जाईल का गोलंदाजाच्या माध्यमातून, जय दुर्गा डाकणे टीमच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला पाहिलं तर गोलंदाज कोण येईल ते मात्र पाहायचं आहे, कारण डाकणे संघाकडे टॉसविनसाठी पाचघर संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. डाकणे टीम साई देवा डाकणे टीम, चला आपण लगेचच येणं करायचं आहे, विलंब अजिबात लावू नका मित्रांनो प्लीज. आज आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही, तर वेळेचं बंधन ठेवा मित्रांनो. क्रिकेट खेळत असताना आपण वेळेला साथ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर नक्कीच इथून पुढे पाहायला गेलं तर ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गौरव आणि हेमंत अशी जोडी स्ट्राईकवरती गौरव, गोलंदाजी मार्कर किशोर पहिला चेंडू घेऊन जाईल. पहिल्या चेंडूवरती अपील अपील अपील, परंतु अपील पंचांनी फेटाळले. विश्वास कमी होता, चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. चेंडू पहिला डॉट पाहायला मिळतोय. सध्याच्याकडे जर पाहायला गेला तर पहिला जर पाहायला गेलं तर ह्या विनिंगचा पहिला षटकार येताना पाहायला मिळतोय. सॉरी, चौकार आहे का सर? तर पहिला चेंडू जर पाहायला गेला तर डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय गौरवच्या बॅटमधनं आणि 6 धावेने तो फलक जोडला गेला. अकाउंट ओपन झालं स्वतःचं आणि संघाचं 6 धावेनं. थोडासा फटका जर पाहिला तर ताकदीचा फटका होता, त्यामध्ये नजाकत ताकद तितकीच होती. तर दोन्ही इथे कर्णधार जोडलेले पाहायला मिळत आहेत. इथे जर आपण जेव्हा टॅप करून चेंडू खेळलाय, टॅप केल्यानंतर चेंडू तर शिंकाला मिळाली आणि इथे विकेटचा अपील केलं गेलाय. आता अपीलमध्ये जर पाहायला गेलं तर विश्वास तेवढा आहे की नाही ते पाहायचं, पंच नक्कीच चेक करले जाईल. इथे विकेट मिळालेली का नाही सुद्धा नक्कीच. दूध का दूध, पाणी का पाणी. ओके, समोर आल्यानंतर आपल्याला कळलं नाही ते मलाही मान्य आहे, परंतु नक्कीच इथे चेक केलं जाईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं जाईल. येस, विकेट आलेले आहे. फलंदाजाची जर बॅट पाहिली तर हवेमध्ये आहे आणि चेंडू आधीच लागलेला आहे. तर आपण जाऊया टॉस्को बॉक्समध्ये. इथे दोन्ही कर्णधार जोडले गेलेत, एका बाजूला पाचघर संघ तर एका बाजूला पुन्हा एकदा साई देवा डाकणे संघ. तर आपण टॉस करायचा आहे. तर टॉस केला गेला आहे आपण पाहतोय. तर सध्याच्याकडे पाहिलं तर डाकणे संघाने साधारणपणे जर पाहायला गेलं तर टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे जय मल्हार पाचघर टीमला. इथून पुढे दुसरी मॅच चालू होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा साई देवा डाकणे वर्सेस जय मल्हार पाचघर टीम. तर जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सुंदर अशी खेळी पाहायला मिळते दोन्ही संघांकडनं. षटकार गेल्यानंतर तिथे रनआउटची विकेट मिळेल. सर्वात खराब जर विकेट पाहायला मिळते ना ती क्रिकेटमध्ये रनआउटची विकेट आहे आणि तिथे मात्र जावं लागलं मैदानाच्या बाहेर गौरवला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आहे.
सोमनाथ आला बॅटची कडा, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू मात्र नो मॅच मध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडूवरती एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल वरती मात्र समाधान मानावं लागेल फलंदाज हेमंतला. आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक सिंगल मिळाली आणि एक सिंगलने धावसंख्या फलकावरती 7च्या घरामध्ये पाहायला मिळते. मॅच चांगली रंगेल, सुरसीची रंगेल, याच्यामध्ये शंका नाही. कारण संघ जर पाहिलं तर दोन्ही ताकदीचे संघ आहेत. डाकणे संघ सुद्धा तितका सहजी हार मानणारा संघ नाही. त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजी आहे, ते करून दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि तिसऱ्या चेंडूवरती जर पाहिलं तर रनआउटची विकेट मिळाली होती. तर किशोर पुन्हा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईकवरती. सोमनाथ इथे कव्हरच्या दिशेने चेंडू केलाय, तिथे मात्र कव्हर चेंडू करून चेंडू पुन्हा एकदा वळण घेताना पाहिलं तर थर्डमॅनला चेंडू येतोय आणि थर्डमॅनला बघता बघता चेंडू निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. सोमनाथच्या बॅटमधनं मिळतील 4 धावा. तर या 4 धावा आल्या आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल जोडले गेले आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा सोमनाथ पाहायला मिळते. सोमनाथ फोंडेकर, गोलंदाजी सुंदर झाली होती, फलंदाजी चांगली होती का पाहायचं आहे. हो, आपटेकर चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कोणत्याही प्रकारची धाव नाही. जवळजवळ पहिली ओव्हर जर पाहिलं तरी त्या संपुष्टात येताना पाहायला मिळते. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल जोडलेल्या पाहायला मिळतील 11 धावा आणि 11 धावेने धावफलक जोडलेला पाहिलं तर अजूनही उर्वरित जर पाहायला गेलं तर 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडूमध्ये बनवायच्या 24 धावा. दुसरी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळतील योगेश गायदरे. हो, पहिला चेंडू फुलटॉस होता, तिथे फटका खेळलाय, परंतु तिथे फटक्यामध्ये ताकद नव्हती. तिथे क्षेत्ररक्षक आले, किशोर चेंडू अडवला गेला, एक सिंगलच मिळाली आहे. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. जिथे धावा गडवण्याचा प्रयत्न करत होते तिथे मात्र एक सिंगल मिळाली. सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळते जय दुर्गा डाकणे टीमच्या माध्यमातून. या चेंडूवरती फक्त सिंगल आली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 12 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. सध्याच्या कडल्या दुसरी ओव्हर प्रगती पथावर आहे. पहिला चेंडू टाकला योगेश गायदरेच्या माध्यमातून. या गोलंदाजाकडे जर पाहिलं तर क्षमता याच्याकडे आहे, या गोलंदाजाकडे, आणि ती मात्र इथून पुढे जर त्यांनी चांगलीच गोलंदाजी केली तर मॅचचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. ज्या पद्धतीने सोमनाथ फोंडेकरनं जवळजवळ एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या, तशा जर विकेट जर योगेश गायदरेने सुद्धा घेतल्या तर मॅचचं चित्र पूर्णपणे बदलेल. सोमनाथ स्ट्राईकवरती पुन्हा तर लो फुलटॉ चेंडू फाईनला केला, तिथं क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, दंदन आवाज क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल, पायाने चेंडू अडवला गेलाय. बघता बघता या चेंडूवरती 2 धावा तर सहज प्राप्त मिळवल्यात आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल सोमनाथ फोंडेकर. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील एक गडी बाद 14 धावा. अजूनही उर्वरित जर पाहिलं चेंडू पाहायला गेलं तर एकूण टोटल चेंडू शिल्लक आहेत 22 आणि जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज आहे. 22 चेंडू 21 धावा. समीकरण जर पाहिलं तर सोपं पाहायला मिळतंय, परंतु कठीण करण्याचं काम इथून पुढे गोलंदाजांना करायचं आहे. तर बघूया योगेश पुन्हा एकदा, हो पाईनला खेळण्याचा प्रयत्न, इथे मिस फील्ड पाहायला मिळते. पुन्हा चेंडू कल्लीमध्ये दंदन आवाज देत चाललाय, गुदगुल्या करत चाललाय आणि पुन्हा एकदा बाईच्या रूपामध्ये पंच सांगतायत की 4 धावा आल्यात आणि 4 धावेने धावफलक पुन्हा एकदा जोडल्या जातील. नशिबाचा चौकार मी म्हणेल आज सध्याच्याकडला ओम साई पष्टेपाडा संघासाठी मिळालेला आहे आणि या 4 धावा. थँक्यू. सुंदर असं सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं, त्यांचं डीजे मास्टरचं आपण करूया गोड कौतुक. तर योगेश पुन्हा चेंडू घेऊन जाय सोमनाथसाठी. हो, वारंवार जर पाहायला गेलं तर इथे फुलटॉस चेंडू पाहायला मिळत आहे. तिथं रिव्हर्सचा अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न सोमनाथने केला, कारण समोरच्या दिशेने जर आपल्याला धावा येत आहेत तर मी म्हणेल आडवं तिलवं खेळण्याची अपेक्षा काय आहे, कारण सामना सध्या पाहिला तर आपल्या हातामध्ये खिशामध्ये आहे. परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही, चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाजाने थोडंसं या चेंडूवरती कमबॅक केलेलं पाहायला मिळालं योगेश गायदरेच्या माध्यमातून.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे अपील अपील आणि पुन्हा एकदा रेफरल पंचांच्या माध्यमातून केलं जाते रनआउट साठी. अति काही संकटात नाही हे चित्र आपण नेहमीच पाहत असतो. तर मैदानाच्या आतमध्ये आता घडलंय काय आणि बिघडलंय काय ते पाहायचं आहे. Yes, the not out. दुसरी ओव्हर सर. बॉल शेवटचा बॉल शिल्लक अजून एक आहे. योगेश चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल. तर स्ट्राईक वरती सोमनाथला आपण पाहतोय. सोमनाथ बघूया कशा प्रकारे काम करते. एक अतिशय घाई केली होती सोमनाथ. तिथे विकेट जाण्याची चान्स आली होती परंतु तोडक्यामध्ये वाचलेला आहे फलंदाज सोमनाथ. योगेश पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल. हो इथे बॅटची जर पाहायला गेलं तर नक्कीच पाहायला गेलं तर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा मात्र प्रॉपर कनेक्शन नव्हता. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल आणि हा चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. जवळजवळ 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूमध्ये बनल्यात आतापर्यंत 18 धावा. तर सन्माननीय या आमच्या असोसिएशनचे कमिटी मेंबर सन्माननीय उपाध्यक्ष गुरुनाथजी रसाल साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचंही गोड कौतुक. साहेबांना विनंती करेल की आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हा. त्यानंतर आमच्या असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय लक्ष्मणजी गोडांबे सर आपणा सुद्धा विनंती आहे आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. तसेच मुख्य मंचावरती जर पाहायला गेलं तर प्रवीण दादा इथे उपस्थित आहेत. त्यांचे आपण गोड कौतुक करूया. त्यानंतर भरत भोईर दादा उपस्थित आहेत. त्यांचे आज सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद रसाल साहेब. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या या असोसिएशनच्या माध्यमातून जर पाहिलं अतिशय सुंदर दर्जाचं नियोजन हेदवलीकरांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. हेदवलीकरांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. चला फिल्डिंग सजवून घ्यायचं आहे मित्रांनो. विलंब लावायचा नाही. जय दुर्गा ढाकणे टीम आपण विलंब करायचा नाही. लवकरात लवकर मॅचला कव्हर करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये लवकरात लवकर मॅच आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. नामदेवजी हरणे सर आपल्याला बनेशभाई नगरसेवक कॉल करतायत. आपण थोडं उचलत काय काम आहे त्यांच्याकडे आपण संपर्क साधा किंवा कॉल उचला. तर पुन्हा एकदा जाऊन राहायला गेलं तर मॅचला पुन्हा एकदा होती सुरुवात. मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. आता जर पाहिलं तर उरलेले 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये सर 17 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावा समीकरण जर पाहायला गेलं तर सोपं होताना पाहायला मिळते. पण जर गोलंदाजाने अजूनही जर चांगली गोलंदाजी केली तर ह्या मॅचमध्ये रोमांच येऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये आपण दबाव निर्माण करू शकतो पष्टेपाडा संघावरती परंतु गोलंदाजी तितकी होणं चांगला. फुलटॉस चेंडू होता. खराब चेंडू जर पाहायला लागेल तर पॉईंट आणि कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. तिथं क्षेत्ररक्षक आले. चेंडू अडवलाय फेकलाय. तोपर्यंत इथे जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय आणि बघता बघता दुसरी धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूने जर पाहायला गेलं तर हेमंत आणि सोमनाथ मैदानाच्या हातमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतील. या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. 20 धावा समीकरण जर 35 धावा बनवण्याचा प्रयत्न होता. आतापर्यंत पाहिलं तर अजूनही उरलेले 17 चेंडू शिल्लक आहे ना. 15 धाव्यांची गरज आहे. मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. पहिली मॅच जर पाहिलं तर एकतर्फा होण्याचा प्रयत्न करतायत पष्टेपाडा टीम परंतु तितकीच चांगली काम बनवण्याचं काम सुद्धा गोलंदाजांना करावं लागणार आहे. तर बघूया स्ट्राईकवरती हेमंत आहेत. नॉन स्ट्राईकवरती सोमनाथ. चेंडू फाईनला उडवला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. एक सिंगल मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होणार नाही. चेंडूपैकी तेजीमध्ये आली आणि एक सिंगल मिळेल. या एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. अजूनही उरलेले 16 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू 14 धावा समीकरण पाहिलं तर एक सिंगल घेऊन सुद्धा धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न होतोय ओम साई पष्टेपाडा संघ. मोठ्या पटक्याची गरजच नाही हे मात्र जाणून चुकले सध्या ओम साई पष्टेपाडा टीम परंतु विकेट घेणं तितकंच महत्त्वाचं आहे डाकणे टीमला.
पुन्हा एकदा स्टेट ग्राउंड चेंडू केला समोर लॉप केला तिथं जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा मध्ये चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा येतील सोमनाथच्या बॅट मधनं सध्या पाहिलं तर 4 धावा येतील. थँक्यू. सुंदर अशी मॅच रंगली जाते, परंतु जर पाहिलं तर सोमनाथ मात्र इथे थांबायचं नावच घेत नाही सध्याकडे. सोमनाथच्या बॅटमधनं याच विनिंगमध्ये जर पाहिलं तर 3 चौकार त्याच्या बॅटमधनं, सॉरी 2 चौकार पाहायला मिळाले सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे त्याच्या बॅटमधनं. तर गोलंदाज पुन्हा एकदा शुभम फाईनला चेंडू मात्र फक्त वळण दिलाय, फक्त टायमिंग केला तिथं शतरक्षक आहे चेंडू आडवेल. एक सिंगल मिळाले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही पाहायचा इथे मुश्किल आहे. परंतु बघता बघता जर पाहायला गेलं तर डाकणे संघावरचा दबाव आणि तो दबाव काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जात आहेत, परंतु अपयश येताना पाहायला मिळत आहे. सध्याच्याकडे 1 शॉट पंचांचा इशारा येतो. 1 शॉट म्हणजे एकच सिंगल मिळेल. इथे एकच धाव आली आणि या एक धावेने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सध्याच्याकडे 26 धावा धावफलकावरती. 26 धावा. सोमनाथ पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. इथे मोठा पटका खेळण्याचा मात्र त्याचा प्रयत्नही होत नाही, कारण मोठ्या पटक्याची गरजच नाही हे जाणून चुकलाय पष्टेपाडा टीम. आपल्याला फक्त ही मॅच जिंकायचं आहे, त्याच अनुषंगाने मात्र चांगली कामगिरी. हो इथे पाहिलं तर सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न करायचा होता असे त्याच्या पोझिशन मध्ये आले होते, परंतु पंचाने ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू मात्र घोषित केलाय आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची एक्स्ट्राची धाव मिळाली, सॉरी एक्स्ट्राची धाव मिळाली आहे. तर ह्या चेंडू वाईट आलाय. तर एक महत्वाची अतिशय आनंदाची सूचना आलेली आहे पष्टेपाडा संघासाठी. आज जर पष्टेपाडा संघ जर क्वालिफायर होत असेल तर प्रवीणजी पोंडेकर यांच्याकडनं अलिबाग ट्रिप आहे. आज जर क्वालिफायर झाले तर पष्टेपाडा टीम, ही अतिशय महत्वाची सूचना पष्टेपाडा संघासाठी. कॉंग्रॅच्युलेशन टीम प्रवीण पोंडेकर, तुमचंही सहर्षे स्वागत आहे. आपण ऑनलाईन वरती जोडलेला आहात, तुमचंही मनापासून सहर्षे स्वागत आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शुभम गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती सोमनाथ आहेत. पुन्हा एकदा पाहिला फक्त वळवलाय, टायमिंग केलाय तिथं शतरक्षक पुन्हा एकदा जोडलेले पाहायला मिळतील. एक सिंगल मिळाली आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होणार नाही. सध्याच्याकडे जर पाहिला तरी एक सिंगल आणि एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकले झाले 28 धावा. जवळ पाहायला लागलं तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. उरलेले अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू बनवायचे सर 7 धावा, फक्त 7 धावा. 12 चेंडूंनी 7 धाव्यांचं समीकरण फक्त मैदानाच्या आतमध्ये राहिलेलं आहे. ते 7 धाव्यांचं समीकरण कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल की थांबवलं जाईल ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायचं आहे. डाकणे संघ वर्सेस ओम साई पष्टेपाडा संघ. चंदू पष्टे आणि कर्णधार मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा सोमनाथ आणि हेमंतला कानमंत्र देताना पाहिलं ते असे नुकते सांगतील की आपल्याला एक सुवर्ण संधी आलेली आहे, आज क्वालिफायर व्हायचं आहे. सन्माननीय प्रवीणजी पोंडेकर सरांच्या माध्यमातून आपल्याला अलिबाग ट्रिप मिळालेली आहे. ती ट्रिप जर मिळवायची असेल तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला कामगिरी चांगली करायची आहे आणि क्वालिफायर व्हायचं आहे, ही महत्त्वाचं आहे. तर नक्कीच पहिली मॅच जिंकणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण पहिली मॅच जर जिंकला तरच आपण मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणार आहे, हे महत्त्वाचं आहे. पहिल्या मॅचला आपण जर नक्कीच चांगलं पाहिलं तर एक अतिशय सुंदर दर्जाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. असं वाटलंही नव्हतं की ठाकणे संघ सहजासहजी इतक्या लो स्कोअरमध्ये पाहायला मिळेल, परंतु नक्कीच ही पहिलीच मॅच लो स्कोअर पण हाय स्कोअर हाय व्होल्टेज जर करायचे असेल तर गोलंदाज योगेश गायदरेला इथून पुढे मात्र मॅच बनवणं तितकंच महत्त्वाचं आहे. कालची शेवटची अंतिम मॅच आपण पाहिली होती. एका बाजूला जर पाहायला गेलं तर SB एंटरप्राइजेस वेळूक संघ आणि त्यांना समावित असलेली टीम अनंतपूर, ही अंतिम शेवटची अंतिम मॅच क्वालिफायरची मॅच होती. जवळजवळ 6 चेंडूमध्ये 14 धाव्यांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार. त्यानंतर 5 चेंडूमध्ये 8 ते 7 धाव्यांची गरज असताना तो सामना अनंतपूर संघाने जिंकला होता. म्हणजे बघा, कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये, अनुभव महत्त्वाचा आहे, कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे आणि तो कॉन्फिडन्स मात्र इथून पुढे आता जर पाहायला गेलं तर डाकणे संघाला दाखवायचा आहे आणि तो दाखवण्याचं काम मात्र या गायदरेला करायचं आहे. आणि हा चेंडू जर पाहिला तर पहिला डॉट तर आलाय. आता उरलेले 11 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. स्ट्राईकवरती सोमनाथ,
इथे मात्र पॉईंटला चेंडू उडवला क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप पॉईंट वरती चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल तर नक्कीच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला नाही. ओमसाई पष्टेपाड सोमनाथ आणि हेमंतच्या माध्यमातून एक सिंगल मिळाली आणि एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 29. अजून उर्वरित जर पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे आणि जवळजवळ पाहायला गेलं तर 6 धाव्यांची गरज आहे. 6 धावा करेल समीकरण सोपं परंतु कठीण करण्यासाठी 1-2 विकेट घेणं महत्त्वाचं आहे. विकेट जर गेले तर कदाचित पष्टेपाडा संघावरती दबाव निर्माण होऊ शकतो आणि इथे फटका बसलाय परंतु क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. चेंडू एक सिंगल मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का पाहायचा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय मिस फील्ड आणि प्रत्येक चेंडूवरती आपल्याला लक्ष देणं हे महत्त्वाचं. ढाकणे संघाकडे एक धाव ही अति महत्त्वाची आहे. जिथे एकच धाव होती तिथे जर पाहिलं तर विकेट तर मिळाली आहे पण धावा किती मिळाल्या ते सुद्धा पाहायचं आहे. तर 2 धावा आल्या आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकली तर धावसंख्या 31 धावा आणि उरलेल्या चेंडूमध्ये बनवायच्यात फक्त 4 धावा. विकेट प्लस 2 आणि इथून पुढे जर पाहायला गेलं तर धावसंख्या 29 जोडली गेली आणि उरलेल्या जवळजवळ सन्माननीय आमचे गुरुवर्य म्हटलं तरी हरकत नाही कारण आमच्या विभागामध्ये अतिशय एक प्रेमळ व्यक्ती आणि सर्व विभागामध्ये असलेला प्रेम आणि क्रिकेटवरती अतिशय सुंदर असलेले प्रेम सन्माननीय बापूजी अधिकारी साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचाही शब्द सुमनाने सहर्षे स्वागत आहे. पहिला चेंडू उडवला क्षेत्ररक्षक आहे तिथे मिस फील्ड पाहायला मिळाली. चेंडू सुंदर झेल कॅरी करायचा होता तिथे मात्र झेल सोडला कारण आपला कॉन्फिडन्स सुटलेला आहे. आपलं नियंत्रण सुटलेलं आहे. आपण नाराज झालेला आहे. याच अनुषंगाने आपण मॅच सोडले असं समजायला लागेल कारण ही सोपा झेल होता. तो झेल जर कॅरी करू शकले असते तर कदाचित मॅच मध्ये बदल होऊ शकला असता परंतु असं घडलं नाही. जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती नक्कीच 2 धावा आल्या आणि 2 धावीने धावसंख्या धावफलकावरती 33 आणि उरलेल्या चेंडूमध्ये फक्त 2 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा पाईनला उडवलाय आता क्षेत्ररक्षक मात्र बनतील प्रेक्षक परंतु चेंडू आमच्या लाईट पोलला लागलाय. लाईट पोलला लागल्यानंतर चेंडू मात्र पुन्हा एकदा थोडीशी दिशा बदलली आणि ब्लॅक बोर्डच्या समोर चौकार गेला आणि विजयी फटका झालाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम ओमसाई पष्टेपाडा टीम आणि हार्ड लक टीम ठरली गेली सध्या आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये. जय दुर्गा ढाकणे टीम तुमचंही सहर्षे स्वागत आहे. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला तुमचं मनापासून सहर्षे स्वागत आहे. सोमनाथजी पोंडेकर फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडची भूमिका निभावणारा गोलंदाज आणि फलंदाज आपण यायचं आहे. जगदीशजी भोईर सरांच्या माध्यमातून आपल्याला 501 रुपयाचा जो इनाम लागला होता तो आपण घेऊन जायचा आहे.